मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 पासून ई पीक पाहणीला सुरुवात होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला 45 दिवस आपल्याला भेटणार आहे। या 45 दिवसामध्ये आपण आपली ई पीक पाहणी करू शकतो। आता आपण बघू शकतो की 3-4 वर्षापासून शासनाने ई पीक पाहणी जी अगोदर तलाट्यामार्फत लावली जायची ती आता शेतकऱ्याकडे सोपवली आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचंय, आपल्या त्यांच्या मोबाईलमध्ये जायचंय, शेताच्या बांधावरती जायचंय, शेतामध्ये जायचंय। शेतामध्ये गेल्यानंतर तुमचा गट नंबर, तुमची फार्मर डिटेल्स टाकायचे। डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पेरा जो आहे, पीक पेरा, तो तुमचा स्वतः लावता येतो। अशी सुविधा शासनाने आपल्याला चालू केली आहे। ही सुविधा केल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांना अडचणी होत्या की पीक पाहणी कशी करायची। खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजूनही जमत नाही। साधारण 2-3 वर्षापासून आपण करतोय तरी देखील जमत नाहीये। काही शेतकरी करायचे, काही शेतकरी करत नव्हते। पण आता ह्या वर्षीचं खूप महत्त्वाचं असणार आहे। का? कारण या वर्षी शासनाने आता पीक विमा भरताना सुद्धा शासनाने फार्मर आयडी, ॲग्रिस्टॅगची नोंदणी खूप कंपल्सरी केली होती। ॲग्रिस्टॅगने झालं काय, तर शेतकऱ्याचा 7/12 हा ऑनलाईन झाला। शेतकऱ्याचा 7/12 हा आधारशी जोडला गेला। सो सर्व डिटेल्स आधारशी जोडल्या गेल्यामुळं शासनाकडे शाश्वत इन्फॉर्मेशन आली। इन्फॉर्मेशनच्या आधारे आता यावर्षी त्यांनी पीक पाहणी कंपल्सरी केली। म्हणजे पीक पाहणी कंपल्सरी केल्यामुळे आता होणार असं की एकदा 7/12 जेवढे शेतकरी आहेत, 7/12 आधारशी लिंक झाला। आधारमुळे शासनाला आता डेटा जाणार की सर्वांकडे शेती कोणकोणत्या ठिकाणी किती आहे। सेकंड थिंग, आता पीक पाहणी तुम्हाला रिअल टाइम बेसिसवरती लावावी लागणार। या रिअल टाइम नोंदणीमुळे होणार असं की तुमचा जो डेटा आहे, प्रॉपर डेटा आता शासनाकडे जाणार। त्यामध्ये तुमचा रिअल टाइम डेटा म्हणजे खरोखर तुमचं किती पीक पेरा आहे, किती पिकाची नोंदणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये किती पीक, कोणत्या प्रकारचं पीक आहे, मक्याचं पीक किती आहे, कापसाचं पीक किती आहे, अशी नोंदणी शासनाकडे जाणार। त्या नोंदणीमुळे कोणता माल इम्पोर्ट करायला गरज पडणार, कोणता माल एक्सपोर्ट करण्याची गरज पडणार, कोणत्या गोष्टी कशा हँडल कराव्या लागणार, याची शासनाला पूर्णपणे सहानुभूती आणि पूर्णपणे इन्फॉर्मेशन शासनाकडे आता असणार। यासाठी तुम्हाला ॲग्रिस्टॅगची नोंदणी, याच्यासोबतच पीक पाहणी कंपल्सरी शासनाने केलेली आहे। ही पीक पाहणी जी आहे, दरवर्षी आपल्याला 45 दिवसाचा वेळ भेटतो। मागच्या वर्षी 45 दिवस भेटला होता। यावर्षी देखील 1 ऑगस्ट 2025 पासून तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत ई पीक पाहणीची नोंदणी तुम्ही करू शकता। ई पीक पाहणीची नोंदणी कशी करायची, याचे स्टेप्स काय आहेत, याचा व्हिडिओ मी अगोदर देखील बनवला आहे। यावर्षी सुद्धा ई पीक पाहणीची तुम्ही कशी करू शकता याचा व्हिडिओ मी बनवणार आहे। तत्पूर्वी तुमच्या ज्या बाकी सुविधा आहेत, ह्या जर तुम्हाला मिस करायचे नसतील, तुमचं शासकीय अनुदान असेल, तुमचा पीक विमा असेल आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, कर्जाची सुविधा किंवा बाकी जेवढ्या काही योजना तुम्हाला भेटतात, या योजना जर मिस करायच्या नसतील तर तुम्हाला ई पीक पाहणी यावर्षी करावी लागणार, जी कंपल्सरी शासनाने केलेली आहे। यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी कंपल्सरी करून घ्यायची। कुणालाही ई पीक पाहणी करताना काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तसेच ई पीक पाहणीचा मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।